हॅलो. धन्यवाद समीर ठाकरे. पहिला सामना पाहिला आपण त्याच्या लॉर्ड्समध्ये आणि पहिलाच विजय मात्र संपादित केला जानूसपट इताडे संघाने. परंतु कुठेतरी विरेन्सपट यावेळी संघाने एक चूक केली, कारण विकेश कोहली चांगल्या फॉर्मर होता, परंतु त्याला मात्र भरपूर उशिराने मात्र त्याला प्रमोशन दिलं आणि त्याच अनुषंगाने मात्र तो सामना मात्र विरेन्सपट यावेळी संघाला मात्र गमवावा लागला. अच्छा रणनीतीला हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. पवनपुत्र ब्लास्टर पीसीआय विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. नाणेफेकी या रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या बाजूने लागले गेली आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय पवनपुत्र ब्लास्टर पीसीआय संघाच्या विरोधात. होम सामने लोनार्ड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पाहू शकाल. आमने लोनार्ड प्रीमियर लीग सीझन 2 आणि ही चौथी रात्र आहे या स्पर्धेतील. उद्या स्पर्धेची शेवटची रात्र असेल आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेवरती कोणता संघ नाव करेल, कोणता संघ चॅम्पियन पद पटकावणार आहे. आणि या सलामीची जोडी सध्या आपण पाहतो या पवनपुत्र पीसी संघाच्या माध्यमातून पवनपुत्र ब्लास्टर नावाचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. ऋतिक तिसकर आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर राकेश पाटील आपण पाहतोय. राकेश पाटील ॲज अ मॅन फ्रॉम आमणे अँड ऋतिक तिसकर मॅन फ्रॉम इताडे. आणि षटकाला सुरुवात करतोय आयकॉन मिस्टर मनोज घाटाल. दोन्ही टीम्स आपण जर पाहिले तर चांगल्या प्रमाणात बॅलन्सिंग संघ आहेत आणि चांगला खेळ जरूर अपेक्षित आहे. टाळ्यांचा गडगड आवाज मैदानाच्या आतमध्ये गुंगावतो आणि पाहूया की सुरुवात कशा प्रमाणे आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या डावामध्ये रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने एका बाजूला पाहू शकाल छत्रपती भांबरे यांचा संघ रोशन स्पोर्ट मुठवल आणि दुसऱ्या बाजूला शिंदास पाटील आणि कैलास पाटील यांचा संघ पवनपुत्र ब्लास्टर पीसीए. पहिल्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंड आणि पंचांची स्वीकृती मिळाली. पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली गोलंदाज मनोज घाटालनं. शून्यावरती बाद झाला राकेश पाटील. जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी पाहिली. चेंडू पडले तर मात्र चेंडूला बाउन्स मिळाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची वरची कडा लागली आणि विकेट किपरने मात्र कुठल्याही प्रमाणात इष्टांच्या पाठीमागे चूक केली नाहीये. पहिल्या धक्का लागत असताना पवनपुत्र ब्लास्टर पीसीए संघाला शून्यावरती चांगली सुरुवात मनोज घाटालच्या वतीने आपण पाहतोय. आणि तसं जर पाहिलं तर मनोजकडे या चांगला अनुभव आहे. सिटी फॉर्मॅट असेल, ग्रामीण फॉर्मॅट असेल किंवा लीग स्टेजवरती ज्या स्पर्धा होतात भिवंडी तालुक्यामध्ये त्या प्रत्येक लीग स्टेजवरती तो खेळतो. आणि आज ॲज अ आयकॉन म्हणून त्याची निवड रोशन स्पोर्ट मुठवल संघाने केली आणि या पहिल्या चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त करून दिली. आपल्या संघाला नवीन फलंदाज पाहू शकाल मिस्टर जयेश शेलार आलाय. लोकल बॉय आहे, परंतु आज आपल्या घरच्या मैदानावरती पाहूया कशा प्रमाणात तो खेळेल. क्षमता तर पाहिला तर चौफेर फटकेबाजी तो करू शकतो. एवढा टॅलेंट त्याच्याकडे आहे आणि तो मात्र सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या फटक्यासाठी पाहिलं तर फिल्डर तैनात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लाईनकडे लॅप शॉट पाहिला, परंतु पहिल्या चेंडूवरती 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि मनोज घाटालची रणनीती पहा आपण. पारंपरिक जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, हे क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु मिड विकेटच्या ऐवजी एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लाईनकडे मध्ये ठेवला आहे त्याने. कारण पूर्णपणे असं वाटतं की अभ्यास केला आहे पवनपुत्र जे ब्लास्टर संघाचे खेळाडू आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र तो सध्या कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावांना वैयक्तिक खातं उघडलं. संघाचं अकाउंट त्याने ओपन केलं आहे.
हो पुन्हा मात्र पाहू शकाल फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे पंचाचा इशारा पाहायला मिळतोय. चौकार. संधी होती विकेट किपरला की तुम्ही जर हा झेल परफेक्टली कलेक्शन केला तर आय थिंक मनोजच्या खात्यामध्ये अजून एक विकेट्स आपल्याला पाहायला मिळू शकली असती. परंतु पहा एवढं कठीण नव्हतं परंतु कठीण बनवलं आणि चेंडू वेगानं निघून गेला. अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं कुठला डीपमध्ये फिल्डर तैनात नव्हता आणि तीच ती ते पुन्हा पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून गोलंदाजाला दंडित केलं गेलं. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव तिथे मात्र खर्च केली आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचली गेली 7 या आकड्यावर. पहिले षटक पॉवर प्लेचं सध्या आपण पाहतोय. टायमर ऑन आहे कारण पहिली 5 षटक तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये टाकायची आहेत. ओ फटका हवेत केला मिस टायमिंग आहे. जय शिलाची विकेट चोक्यात परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप जीवनदान. प्रयत्न चांगले पाहिले कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. जीवनाचं हे कटू सत्य आहे आणि ते प्रयत्न पाहिले. चेंडूवरती जरूर पोहोचला होता क्षेत्ररक्षक परंतु चेंडूला मात्र व्यवस्थित तो कलेक्शन करू शकला नाही आणि त्याचमुळे शेवटच्या क्षणाला चेंडू धरतीला दान झाला. पहिल्या जीवनदान मिळाला जयेश शिलारला आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 8 या आकड्यावर. आजच्या रद्दीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या सामना जरूर जानूस पण इतर संघाच्या बाजूने आपण रिझल्ट पाहिला. त्यांनी विजयी प्राप्त केला परंतु विरेंजपूर यावेळी संघाला मात्र खचून जायची आवश्यकता नाही कारण त्यांना अजून एक संधी मिळेल बाउन्स बॅक करण्यासाठी. मनोज उर्द विकेटनं ओ अप्परकटच्या साह्याने मात्र पाहू शकाल पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा चूक घडली. आज फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मात्र चुका होत आहेत. या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील. मनोज घाटाल चांगल्या प्रमाणात कामगिरी करतोय परंतु त्याला आउटफील्डच्या माध्यमातून हवं तर साथ मिळत नाही. आय थिंक राकेश पाटील होता शॉर्ट पॉईंटला आणि त्याच्याकडून मात्र ही चूक करताना आपण पाहतोय. दोन्ही संघ जर पाहिले तर या पर्वामध्ये या दोन्ही टीमची नवीन बांधणी केलेली आहे. रोशन स्पोर्ट मुटवल आणि पवनपुत्र ब्लास्टर पिसे आणि एक वेगळी छाप सोडण्याचा त्यांचा एक प्रयत्न असेल. परंतु जर अशा चुका तुम्ही केल्या तर मात्र तुमच्यासाठी भरपूर कठीण असेल हा पर्व. इथे मात्र लाईन दिशाहीन चेंडू डाबास्टिकच्या बाहेरून चाललाय आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत 11 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. 11 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये सध्या आपण पाहतोय कारण राकेश पाटील शून्यावरती बांधून माघारी परतला होता. एका बाजूला जयेश शिलार दुसऱ्या बाजूला पाहिल्या तर ऋतिक तिसकर आणि चेंडू टर्न केला मिड विकेटला. सिंगल धाव कंप्लीट. पण यशाप्रमाणे पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 12 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एक गडाच्या मोबदल्यात जयेश शिलानं 3 चेंडू फेस केले. एक चौकार साईडने 7 धाव संख्येवरती केलं तर ऋतिकने 2 चेंडू फेस केले. त्याच्या बाटमधून निघाला 3 धावा आणि राकेश पहिल्या चेंडूवरती बाद होता. असं अलेख आपण सध्या पहिल्या षटकाचं पाहतोय. सुंदर स्कोरिंगची भूमिका मिस्टर हॅरी. असा एकही कॉलम नाही की तो खाली आहे. जरूर भिवंडी तालुक्यामध्ये एकापेक्षा एक सरस स्कोरर आपण पाहतोय. मग त्यामध्ये अल्पेश गायकवाड असेल, ज्ञानेश्वर मुकादम असेल, साहेबा मोमीन असेल आणि आता मात्र या आपल्या विभागाचा विचार केला तर हॅरीचा जरूर आपण नाम उल्लेख करू शकतोय. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या इथे सुरू होतोय आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन स्पोर्ट मुटवल संघाच्या बाजूनं
मनीष बजागे. खिरवली एक्सप्रेस ओव्हर द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडूवर पीस जबरदस्त फटका चेंडू मिड विकेटच्या बाहेर लँडिंग होत असताना पहिला षटकार येतोय पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाच्या इनिंग मध्ये. जयेश पाटील सोन्या वेगाने मनीष बजागने हा चेंडू हाताला त्यापेक्षा दुप्पट वेगाने ऋतिक तिसकरनं चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या पलीकडे. हा रिप्ले पहा परफेक्टली आणि ज्या दिशेने फटका ऋतिकला खेळायचा होता त्याच दिशेने त्याची बॉडी लँग्वेज पाहिली आपण आणि संतुलन सुद्धा चांगल्या प्रमाणात पाहिलं. आता मात्र पाहू शकाल ऑनसाईडला अगदी गुटक्यावरती बसून फटका खेळण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट चेंडू चाललाय पुन्हा मात्र पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर तैनात सिंगल धाव पूर्ण दुहेरीचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडू फेकली जाईल तोपर्यंत दोन धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये धावा वेगाने येत आहेत कारण पहिल्या दोन चेंडूवरती 8 जोडल्या आणि एकूण संघाचा विचार केला तर एकूण धावसंख्या 20 वरती धावून पोहोचली. सध्या व्यासपीठावरून पाहू शकाल पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाचे संघमालक शनिदाजी पाटील पेशा आणि बिल्डर्स आहेत. त्याच्या सोबतीला नितेश पाटील आपण पाहू शकाल जरूर या स्पर्धेचा आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी या फटक्याला एलिव्हेशन मात्र मिळालं नाही परंतु चेंडू जमिनीच्या सहाय्याने चालू स्क्वेअर लेगकडे सिंगल धाव. धावा चांगल्या प्रमाणे जोडल्या जात आहेत कारण तसे जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती धावा सुद्धा होत आहेत आणि धावांचा पाठलाग सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात आपण होताना पाहिलेला आहे. म्हणजे कुठलीही धावसंख्या या खेळपट्टीवरती आपण सेफ्टी म्हणू शकणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला मात्र चांगला खेळ सादर करावं लागेल. चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये तुम्हाला करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुट लागेला समोरच्या दिशेला पंच केला चेंडू चालला इसता कव्हरला. सन्माननीय सुरेश चौधरी प्रेक्षक स्थानच्या समोर 4 धावांसाठी येतोय चौकार. यस परंतु आज जयेश शेलार चकडेवाला नाही तर क्रिकेटवाला आहे. त्याच्या बॅटमधून निघालाय हा चौकार क्लासिकल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. पुन्हा त्याच दिशेनं कबर त्या डोक्यावर पुन्हा चालला चेंडू असता कव्हरला. वा बाई वा छा गे गुरु बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग थोडंसं सुरुवातीला संयम बाळगले परंतु तदनंतर मात्र हवेत फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. एक गॅप शोधण्याचा प्रयत्न करतो आणि हा तिसरा चौकार आलाय जयेश शेलारच्या पाठमधून. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या चौफेरी बाजूने तो फटके खेळतोय ही त्याची ताकद आहे. आणि आता मात्र लिडिंग आहे चेंडू ऑफ शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षा चेंडू खाली पोहोचलाय आणि अखेर पहिली विकेट्स मनीष बजागेच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली आणि दुसरा धक्का लागला टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाला. केला आणि एक 2 षटकांचा खेळ आय थिंक पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न होण्यापूर्वी 2 इथे मात्र पाहिले तर विकेट्स गमावले पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघानं. परंतु 29 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14.50 धावगतीने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
म्हणजे पॉवर प्लेचा खेळ जर पाहिला तर दोन्ही संघांचा समान समान खेळ आपण पाहू शकतो, कारण फिल्डिंग करणाऱ्या संघाने सुद्धा 2 चांगले महत्त्वाचे विकेट्स प्राप्त केले आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने पाहिलं तर 29 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या. परंतु तिसऱ्या षटकासोबत आता मात्र आपण पाहिली तर या ठिकाणी शालिक भोईर करतोय मॅन फ्रॉम बापगाव. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपल्याला आता पाहायला मिळू शकेल. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघाची बांधणी जर पाहिली आपण तर चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. बॅलन्सिंग टीम पाहिल्या आणि आत्तापर्यंत 2 संघांना टॉप 4चा तिकीट बुक केलेला आहे. त्याच्यामध्ये स्वर्गीय मकरंदस्फोर मुटवल, 8311 गावदेवी नांदकर. एक क्वार्टर फायनलचा सामना पेंडिंग आहे. पाटील डेव्हलपर्स विपक्ष बीबी स्पोर्ट इताडे. आणि आज पाहूया कुठला संघ मात्र त्या रँकमध्ये मात्र आपली छाप सोडेल. बागपुटला गेले, समोरच्या दिशेनं हायमट केलाय आणि चेंडू चलायचा त्यावर त्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. आज ऋतिक तिस्कर सुद्धा पाहिलं तर चेंडूच्या ब्रिटवरती सध्या बॅटिंग करतोय. जसा चेंडू येते त्या चेंडूवरती चांगल्या प्रमाणे गॅप शोधतोय. इथे मात्र पहा जबरदस्त पंच. डीप एस्टा कव्हरला कुठला फिल्टर नव्हता आणि पाहू शकेल चांगल्या प्रमाणे जागा मात्र निवडली आणि चेंडू सुद्धा वेगानं मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. आणि तसं जर पाहिलं तर या मैदानाची आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे, पूर्णपणे टणक आहे. जर तुम्ही एखाद्या वेळी गॅप शोधला तर चेंडू थांबवणं अशक्य आहे आणि ते दृश्य पाहिलं आपण. 33 धावा या चौकाराच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तसं जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हरसाठी नवीन नवीन गोलंदाजाचा मात्र इथे वापर केला गेला आणि असं वाटतं की पहिल्यांदाच घडतं या असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतो यामध्ये लोणार प्रीमियर लीग. कारण अनेक धावामध्ये पाहिले तर तिसऱ्या षटकामध्ये आय थिंक एखादा गोलंदाजाला दुसरा स्पेल देत असतात, परंतु इथे एक वेगळी कॅप्टन्सी पाहतो या टीम रोशन्सपर मुठबल संघाच्या माध्यमातून. आणि शालिक भोईरचं स्वागत केलं आहे चौकार आणि त्याच्यानंतर पाहू शकेल त्याची लाईन थोडीशी आपल्याला भडकताना मात्र पाहायला मिळाली, चुकीची पाहायला मिळाली. आणि त्याचवेळी त्यांनी चेंडू मात्र हाताला स्वेर वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव फलक्यामध्ये आता ॲड केली जाऊ शकेल. पहिले षटक पाहिलं तर घाटालनं हाताला त्याने 12 खर्च केला, दुसरा षटक बजागेने हाताळला त्याने 17 खर्च केला आणि आता तिसरा षटक भोईर हाताळतोय. तो पाहूया किती धावा खर्च करतोय. चांगल्या स्थितीमध्ये पवनपुत्र ब्लास्टर पिशे नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांना प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आणि आतापर्यंत चांगली खेळ त्याच्यामध्ये आपल्याला, परंतु इथे पाहू शकाल कॉट बिहाइंड आणि यस पंचाची स्वीकृती मिळाली आणि अखेर अजून विकेटचं पतन झालं गेलं. ऋतिक तिस्कर मात्र बादून आता माघारी परततोय. तिसरा धक्का लागत असताना पवनपुत्र ब्लास्टर पिसे संघाला. चेंडूनं बॅटची कीस केली आणि विकेट किपरनं मात्र आय थिंक घाटाल होते, कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. टॉपेश होतं त्या ठिकाणी, बॅटची वरची कडा लागली आणि चांगल्या प्रमाणात शालिक कमबॅक करतोय. आमचे सहकारी समालोचक अजय गर्ते यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण या चौथी रजनीमध्ये. या मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर आदी वाकडे, इज अ आयकॉन आणि चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. मॅन फ्रॉम चौदरपाडा. अनेक स्पर्धा आदित्य वाकडेने गाजवल्या, परंतु ही प्रीमियर लीग तो गाजवेल का? टायमर ऑन आहे, तुम्ही खेळ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे, नो प्रॉब्लेम. संघाची धावसंख्या पाहू शकाल 34ला 3. सध्या आपण परिस्थिती पाहतोय. शालिकला मात्र पहिली सफलता मिळाली आणि पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी बेट केला आदित्य वाकडेला. जबरदस्त लेंथ होती, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंटला होता, परंतु त्याप्रमाणे लेंथ आली नाही. चेंडू वेगवान होता, गतिशील होता आणि त्याच अनुषंगाने मात्र जबरदस्त या ठिकाणी बाग करत असताना पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर स्वागत शालिक भोईरचं चौकाराने केला होता, परंतु त्याच्यानंतर चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय. हे वैशिष्ट्य राहिले शालिक भोईरचं.
ओ टॉपे चेंडू हवेत विकेट किपर मनोज घाटाल आणि शॉट फायलिंगचा क्षेत्ररक्षक मनीष भजाकडे मात्र चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर असेल. परंतु तोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची एकूण धावसंख्या 36 वरती पोहोचली गेली. 3 गडी बाद. करंट रन रेट जर पाहिलं तर 13च्या पुढे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यला 2 चेंडू फेस केले, 2 धावा त्याच्या बाटमधून निघाल्या. आतापर्यंत विशालला आय थिंक विशाल डाकी आलाय, त्याला मात्र एकही चेंडू खेळण्याची संधी मात्र मिळालेली नाहीये. ओ कडक शॉट याच फटक्यांसाठी आदित्य वाकडेला ओळखला जातोय आणि चेंडूला भिडकावून दिलाय वाडिश लॉंगाच्या पलीकडे. दुर्गगंगी छामे 6 रन केली आहे. पण या बंदाबाई शिकलेली होती का नाही हे कोणालाच माहीत नाही, परंतु गोलंदाजांना आता मात्र काहीतरी शिकावं लागेल. तर अशाप्रमाणे तुम्ही आदित्य वाकडे समोर जर लेंथ ठेवली तर जणू का त्याच्यावरती आदित्य वाकडे याचप्रमाणे फटके खेळू शकतो, कारण त्याच्याकडे ताकद आहे, टेम्परामेंट आहे आणि चांगला फॉर्मात खेळाडू आहे आणि त्याने मात्र आज सिद्ध केला या फटक्याने. जबरदस्त फटका. अजून एक परत फटका मिस टायमिंग. विकेट झोकेत आदित्य वाकडेची चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय, कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. शालिक भोईर सांगतोय हम भी किसी से कम नाही, त्याने प्राप्त केली विकेट्स आणि या 4था धक्का लागत असताना टीम पवनपुत्र ब्लास्टर पीस या संघाला. जबरदस्त कमबॅक पाहिला. शालिक भोईरचा स्पेल पाहिला तर जरूर त्यांनी 13 धावा खर्च केल्या, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा 10 फलकावधी पाहायला मिळतात 4 गडाच्या मोबदल्यात. आणि माझ्या सोबतीला आता जोडले जात आहेत माझे सहकारी समालोचक अजय गरत. अजय, कशा रीतीने तुम्ही हा डाव पाहता, ज्याप्रमाणे विकेट सुद्धा आलेले आहेत आणि धावा सुद्धा मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत. थैंक यू सो मच योगी. सभी का हार्दिक स्वागत. सबसे पहले तो ALPL सीजन 2 में चौथा दिन चौथी रात और आज का ये दूसरा मुकाबला 42 पर 4. मुझे लगता है कि टोटल काफ़ी अच्छा है. 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए हैं पवनपुत्र 7221 ब्लास्टर्स पी से टीम के बल्लेबाजों ने, लेकिन 4 विकेट भी गिरे हैं. हालांकि विकेट्स गिरते रहते हैं, हम देखते हैं कि बल्लेबाज ज़्यादा आक्रामक खेलने का प्रयास करते हैं, लेकिन आदित्य वाकड़े का जो विकेट प्राप्त किया है उससे काफ़ी फर्क पड़ सकता है शायद टोटल में. अभी भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है, तो यहाँ से गेंदबाजों के पास ज़रूर वो अवसर तो है कि कमबैक करे. और पिछले ओवर में 2 विकेट्स, खासतौर पर शालिक का स्पेल ज़बरदस्त रहा है. 1 ओवर में 13 रन जरूर दिए हैं, लेकिन 2 महत्वपूर्ण सफलताएं प्राप्त की है. ये काफ़ी इंपॉर्टंट है. हो, निश्चितपणे या कारण 2 मोठ्या विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या. त्याच्यामध्ये पाहिलं तर एक आदित्य वाकडेची विकेट्स होती आणि ऋतिक तिस्करची विकेट्स त्यांनी प्राप्त केली. कारण ऋतिक तिस्कर असं वाटलं की घातकी ठरतो की काय, परंतु त्याचा मात्र त्या ठिकाणी त्याच्या खेळीवरती अंत लावला गेला. परंतु या ठिकाणी फटका चांगला कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चांगला फटका केला विशाल डाकीला आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डाकीच्या बाटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात, मला अटक कर हो पुण्यात, अटक कर हो पुण्यात. बहुत ही कमजोर गेंद थी, ढीली गेंद, उसका सही फायदा उठाते हुए उछाल जरूर था गेंद में, लेकिन वो शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और ऑफ स्टंप की काफ़ी बाहर रखी हुई गेंद थी. जगह मिली थी और शानदार कट शॉट इनफील्ड के ऊपर से डाकी के बल्ले से. इस बार मिस टाइम कर बैठे हैं, मौका बना है. पंकज खुद गेंद के नीचे और बैट्समैन आउट. अच्छा पलटवार, चौका मिल चुका था. यहां पर थोड़ा सा संयम बरतने की जरूरत थी. अभी भी काफी गेंदें बची है, लेकिन बड़ा हिट जड़ने का प्रयास पूरी तरह से मिस टाइम कर बैठे और खेलने के बाद देखिए हताशा, निराशा विशाल डाकी के चेहरे पर.
निश्चितपणे थोडीशी घाई केली या डाकीनं असं आपण इथे मात्र विचार केला तर, कारण पहिल्या चेंडूवरती जरूर त्याच्या बॅटमधून चौकार निघाला होता. अजून एक मात्र काही संयम तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर जरूर त्याच्या बॅटमधून धावा निघू शकल्या असत्या, कारण ह्या मैदानावरती लेफ्ट आर्म लेफ्ट आर्म बॅटरसाठी मात्र चांगली सहाय्यता आहे. परंतु या ठिकाणी पाहायला विसरू नका, उद्या ठीक हा सामना असेल रेग्युलर वर्सेस अंडर-25. हे दोन्ही टीमचे तुम्हाला स्क्वॉड दाखवले जात आहेत. दैवत वेलेकर ॲज अ कॅप्टन आहे, विजय किने, योगेश कोहली, रणजित पाटील, अक्षय थेटे, विनोद पाटील, अजय कदम, नितीन चौधरी, मनोज घाटाल, सागर फुलोरे आणि बलवंत दलवी हा तुम्हाला रेग्युलर स्क्वॉड पाहायला मिळतोय. आणि अंडर-25चा जर स्क्वॉड पाहिला तर अक्षय मात्र कॅप्टन आहेत, विजय पाटील, विशाल पाटील, प्रतीक वाकडे, प्रशांत चोरगे, सौरभ पाटील, दिगंबर माली, जयेश दलवी, करण पाटील, योगेश्वर पाटील, पियुष पाटील आणि संकेत पाटील हा स्क्वॉड तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त मॅच एक्झिबिशन सामना उद्या हा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकणार आहे. कुछ तो अलग है, इस बार पुल करना चाहते थे, गेंद थोड़ी सी रुक कर आई थी, बल्ले की टोइन पर लगी है, ठीक तरह से अपना स्ट्रोक जमा नहीं पाए. वहां पर नए बल्लेबाज सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन 5 विकेटों के नुकसान पर. रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम इस मैच में टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी कर रही है और पीसे टीम, हम पीसे में है इस समय, पीसे टीम पहले बल्लेबाजी कर रही है. पवन पुत्र ब्लास्टर्स. एग्जीबिशन मैच के बारे में जरूर चर्चा करेंगे. ऑफ स्टंप के बाहर छकाया इस बार बैट्समैन को, ज्यादा तेज नहीं कर रहे हैं. डीआरएस अंपायर ने शायद रिव्यू लिया है वहां पर. यस, अंपायर्स रिव्यू. आणि अजून एक एक्झिबिशन सामना आहे, परंतु त्या सामन्याला नाव काय द्यायचा मला प्रश्न पडलाय. एकतर 40+ आहे, परंतु त्याच्या विरोधात केपी 50+, 40+ विरुद्ध 40+ असा एक सामना आहे एक्झिबिशन. तो सुद्धा सामना तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. अजय, चांगली संकल्पना आहे या पर्वामध्ये आपण पाहतोय. जी बिल्कुल, सबको मौका मिलना चाहिए, 40+ हो या 50+. लेकिन अंडर-25 और 25+ बहुत बढ़िया मैच रहेगा वो. इट्स अ फेयर डिलीवरी. पण जे आमने लोणार क्रीडा असोच्या अंतर्गत जे रथी महारथी आहेत ते खेळाडू आपल्याला मात्र उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणजे असं वाटतं की पुरा आमने लोणार प्रीमियर सभी खेळेंगे, परंतु इथे चांगला फटका, रिबाजचा फटका पाहायला मिळतोय. चांगला शत्रशक असं वाटलं होतं की होईल, परंतु मिस फिल्डिंग झाली आणि पहा शत्रशकाने चेंडूला सुद्धा सोबत घेऊन गेला आणि तिथे मात्र चौकार मिळाला टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाला. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. यहाँ पर गेंदबाज के गुनहगार है फील्डर सूरज. देखिए, ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए थे. आय थिंक राकेश कडून चूक झाली, परंतु सूरज भांबरेने चेंडूचा पाठला केला होता. हो हो, असं वाटतं गोल केला त्याने. यानी कि एक नहीं दो गुनहगार है. 4 रन मिले, 50 का आंकड़ा पार करती हुई टीम पवन पुत्र ब्लास्टर्स पीसे 51 रन 5 विकेटों के नुकसान पर. इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर और सीधे बाउंड्री के बाहर. 6 रन मिलेंगे. राहुल भाई सलाम. आपण हा सिक्सर मारला. पाण्याची मागणी करतायत पंच, चला पाणी पुरवठा करा. 4 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. चला आपण स्क्वॉड मधून एखादा तुमचा प्रतिनिधी केला तरी चालेल. 57 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि अजूनही पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट जर 14च्या पुढे आपण पाहतो आणि जर या 2 षटकामध्ये जर 30 धावगती अजय राखली तर आय थिंक करंट रन रेट 14च्या पुढे आपण पाहतोय. आणि जर 30 धावगती जर राखली गेली तर आय थिंक 70च्या पुढे आपल्याला हा टोटल इथे मात्र पाहायला मिळू शकेल. 57 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 57
पहा पाण्याची मागणी ज्यावेळी करतात त्यावेळी आपण जे तुमचे या खिलाडू आहेत स्क्वॉडमध्ये ते घेऊन गेले तरी चालतील. 80 के ऊपर चला जाएगा टोटल यदि यही करंट रन रेट जो है इसके हिसाब से ही बल्लेबाजी आने वाले 2 ओवर्स में होती है तो 57 रन 5 विकेटों के नुकसान पर अच्छी स्थिति ये मानी जा सकती है. फिलहाल टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए पवन पुत्र 7221 ब्लास्टर्स पीसी टीम की. और ये वो एग्जीबिशन मैच, एक तरफ अनुभव दूसरी तरफ युवा जोश और सारे जो आमने लोनार्ड परिसर के जो स्टार्स है उसमें ज़रूर आपको नजर आएंगे. दैवत वेलेकर कप्तानी करेंगे 25+ स्क्वाड की. अजय कदम है, विजय केने, नितिन चौधरी, योगेश कोहली, मनोज घाटाल, रंजित पाटिल, सागर फुलोरे, अक्षय थेटे, बलवंत दलवी, विनोद पाटिल. दूसरी तरफ युवा जोश आप देखोगे अंडर 25 में अक्षय मात्रे कप्तान, दिगंबर माली, विजय पाटिल, जयेश दलवी, विशाल पाटिल, करण पाटिल, प्रतीक वाकड़े, योगेश्वर पाटिल, प्रशांत सोरगे, पीयूष पाटिल, सौरभ पाटिल और संकेत पाटिल. तो देखना मत बोलिएगा कल ये एग्जिबिशन मैच. पहिल्या पर्वामध्ये अजय आपण पाहिले होते की पीटीसी स्टार वर्सेस अमली लोनार स्टार आपण एक्झिबिशन सामना पाहिला होता. त्या सामन्यात पीटीसी स्टार संघाने तो सामना जिंकला होता. परंतु या पर्वामध्ये काहीतरी अजून आपल्याला नाविन्य पाहायला मिळतोय. ओहो, फटका हवेत केलाय, विकेट्स धोक्यात आहे आणि पाहू शकाल चांगल्या प्रमाणात झेल राकेश पाटील तिथे मात्र कलेक्शन केलं. आता मात्र कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये आणि फलंदाज साहिल पाटील बाद होऊन माघारी परततोय. तेज डाली हुई गेंद थी, उसको मिडल नहीं कर पाए और मनोज घाटाल के खाते में सफलता. साहिल आउट हुए हैं, ज़्यादा कुछ कर नहीं पाए, एक ही रन बनाकर पेविलियन में लौटते हुए. 57 पर 6. इंटरेस्टिंग रहा है अभी तक इस पारी में खेल. रन्स भी बने हैं, विकेट्स भी गिर रहे हैं. नए बल्लेबाज दिगंबर माली छक्कों के हैट्रिक जड़ते हैं तो 1000 रुपयों का कैश प्राइज लवेश पाटिल की ओर से. आणि कैलास पाटीलकडून सुद्धा मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि तसं जर पाहिलं तर दिगंबर माली चांगल्या फॉर्मात आहे उर्फ दिघू, चर्चित असलेला हा खेळाडू. परंतु पाहूया कशा रीतीने मात्र किल साकारेल. पहिल्या चेंडूवरती घाटालने केला त्याला बीट. जबरदस्त लेंथ, अप्रतिम वेगवान रायझिंग स्टार डिलीवरी. मनोज घाटाल पिछले सीजन की जो चैंपियन टीम बनी थी वीरेन स्पोर्ट्स येवई, उस टीम का हिस्सा रहे थे. इस सीजन में रोशन स्पोर्ट्स मुठवल की ओर से खेलते हुए 2 सफलताएं अभी तक उनके खाते में. फुल लेंथ ड्राइव किया है, खदेड़ कर निकालना पड़ा उस गेंद को, खुद गेंदबाज गेंद पर दौड़े हैं. जबरदस्त कमिटमेंट, एक ही रन मिलेगा. जबरदस्त अप्रतिम टाल्यांचा आता गजर पाहायला मिळतोय आपल्याला मुठवलकरांचा. खरं ज्याप्रमाणे खेळ सध्या सुरू आहे आणि जरूर याच षटकाची आवश्यकता होती रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाला. आणि आतापर्यंत मनोज घाटालना 3 लिगल चेंडू हाताळलेत आणि 3ही चांगल्या लेंथवरती. 3 मध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 1 सफलता प्राप्त केली. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4.3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपूर्ण झालेला आहे. जबरदस्त कामगिरी. हो, समोर दिसणे फक्त ड्राईव्ह केला, शॉट एस्टॅकवला फिल्डर राकेश पाटीलचा. आज चेंडू मात्र वारंवार पाठलाग करतोय. काल सुद्धा पाहिला आपण दामू म्हात्रेचा मात्र चेंडू वारंवार पाठलाग करत होता आणि आज राकेश पाटीलला मात्र चेंडूने शोधलाय. लेकिन अच्छा शॉट था ये, भले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था. अच्छे टच में नजर आते हुए रितेश, पिछले ओवर में एक छक्का जड़ा था उन्होंने और एक चौका. 11 पर पहुंच चुके हैं सिंगल के चलते. 1 पर है दिगंबर और टीम का स्कोर 59 रन 6 विकेटों के नुकसान पर. मनोज घाटाल एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट से स्मैश कर दिया है गेंद को, लेकिन डीप कवर में प्रोटेक्शन है. ऑन द राइज खेला था, एक ही रन यहाँ पर भी. मनोज घाटाल के ऊपर आक्रमण करने के बारे में सोच रहे हैं और क्लासिक अंदाज में जब आप खेलते हो तो इनके विरुद्ध आप ज़रूर थोड़े बहुत रन्स तो बना ही सकते हो. लेकिन ज़्यादा आक्रामक खेलने के चक्कर में हमने देखा है कि उन्होंने काफ़ी बल्लेबाजों को तंग किया है और विकेटें चटकाई है जब भी उनके ऊपर ज़्यादा आक्रमण करने की कोशिश होती है. हो, निश्चितपणे मगाशी तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खेळण्याची त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव झोकतोय सध्या तरी. हो, इथे मात्र परफेक्टली यॉर्कर,
कुठल्याही प्रमाणात तो चेंडू रितेशला मात्र उमगला नाहीये आणि एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला मनोज घाटालची पाला लागली आणि त्याचा स्पेल सुद्धा पाहिला आपण. ओहो पहा, अप्रतिम डिलिव्हरी. 2 षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 15 धाबा त्याने खर्च केला, 2 गडी बाद केले आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात. जबरदस्त वापसी टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाची. एक ओवर उनका बचा कर रखा गया था डेथ ओवर्स के लिए. मैच की शुरुआत उन्होंने ही की थी गेंदबाजी से. पहला ओवर डाला था पावर प्ले में, उसमें 12 रन खर्च किए थे, एक सफलता मिली थी. लेकिन डेथ ओवर्स में कमाल की गेंदबाजी, मात्र 3 रन इस ओवर में खर्च किए और इसमें भी एक सफलता उनकी खाते में. अच्छा स्पेल समाप्त हुआ. स्कोर है इस समय 60 रन 6 विकेटों के नुकसान पर. अंपायर्स एक फिल्डर आपण आतमध्ये घ्यायचा आहे कारण 5 षटकासाठी तब्बल 33 मिनिटं या ठिकाणी खर्च केलेली आहेत रोशन स्पोर्ट मुठवल संघाने. स्ट्राइक दिगंबर माली के पास. बड़ा हिट अभी तक चढ़ नहीं पाए हैं. 3 ही गेंदें खेली है उन्होंने 2 पर बैटिंग करते हुए और इस आखिरी ओवर में ज़रूर उनसे ये उम्मीद होगी कि कुछ लंबे प्रहार करेंगे. खेल को थोड़ा सा धीमा करने में कामयाब हुए हैं पिछले ओवर में रोशन स्पोर्ट्स मुठवल के खिलाड़ी, खासतौर पर गेंदबाज मनोज घाटाल. बहुत ही तीखी गेंदबाजी रही उनकी. आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए शालिक. 1 ओवर किया है, 13 रन देकर 2 सफलताएं उनके खाते में. रन्स तो पड़े हैं लेकिन विकेटें चटकाई है उन्होंने रिवर एंड से. दाएं नेट से राउंड द विकेट. शॉट ऑफ लेंथ, मिस टाइम स्ट्रोक. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और आसान सा कैच ड्रॉप. जीवनदान मिलता हुआ यहां पर दिगंबर को, लेकिन क्या यहां पर बच पाएंगे दूसरा रन चुराते हुए? क्या टीवी अंपायर की मदद ली जाएगी? जी नहीं. जरूर जरूर 2 धावा कंप्लीट आहेत आणि एक चांगला आय थिंक फिल्डर होता त्या ठिकाणी ऋतिक बजागे होता, मॅन फ्रॉम किरवली आणि त्याच्याकडून ही चूक घडली गेली. अजय, तू कशा रीतीने पाहतोयस ऋतिकला? ऋतिक तो अच्छे फील्डर माने जाते हैं, अच्छे गेंदबाज भी है. हालांकि गेंदबाजी में उनका इस्तेमाल नहीं किया गया है और बल्ले से भी योगदान देते हैं, तो खिलाड़ी तो अच्छे ही है, इसमें कोई दो राय नहीं है. लेकिन यहाँ पर गलती हुई है उनसे. देखिए, बहुत से खिलाड़ी ऐसे हैं इस परिसर के जो अंडर फ्लडलाइट ज़्यादा खेले नहीं है, इसलिए थोड़ा सा मुश्किल भी जाता है. फुल टॉस इस बार बॉलर के ऊपर से उठाकर खेल दिया है. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से खेला है. अच्छा क्षेत्ररक्षण, लॉन्ग ऑफ से पहुंचे थे फील्डर. फिर से 2 रन. स्कोर को आगे बढ़ाते हुए इस समय दिगंबर रन संख्या 64, 6 विकेटों के नुकसान पर. जरूर जर तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत असतील तर तुम्हाला जरूर फलक हलता ठेवणं गरजेचं आहे. आणि पावशेकल ही दुसऱ्यांदा दुहेरी धाव मात्र त्या ठिकाणी दिगंबर मालीनं कंप्लीट केली आणि त्याच अनुषंगाने पावशेकल धावांचा आता मात्र कुठेतरी आलेख पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. शालिक इस बार बहुत ही करारा क्रैकिंग एक्स्ट्रा कवर ड्राइव. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. फील्डर दूर से पहुंचने के प्रयास में, लेकिन नहीं पहुंच पाए, नहीं रोक पाए. 4 रन. राहुल पाटील करतय धावा. जरूरत थी इस तरह के एक अच्छे शॉट की, एक बाउंड्री की जरूरत थी इस आखिरी ओवर में, क्योंकि पिछली कुछ गेंदों पर कहीं ना कहीं बल्लेबाजों को शांत रखा गया था. जो जीवन दान मिला है उसका भरपूर फायदा उठाते हुए बिल्कुल घास से चिपकी हुई गेंद निकल गई थी एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, क्लासिक चौका दिगंबर के बैट से. रन संख्या 68, 6 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद इस बार लॉफ्ट कर दिया गेंद को, मिड ऑफ के ऊपर से निकाल दिया है और फिर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. एक और चौका. निघताना पाहायला मिळत आहेत आणि तसं जर पाहिलं तर कॅप्टन नॉक इनिंग खेळतोय. संघाची पुढेपर्यंत जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना मात्र पाहू शकेल बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले. अजून एक फटका हवेत केला. या फटक्यामध्ये टायमिंग नाहीये, झेल दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये. आणि पहा बैठक झेल तिथे मात्र प्राप्त केला. चैनू पाटील होता मिड विकेटला आणि तिथे मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. विकेटचं पतन 7 गडी आतापर्यंत पवन पुत्र ब्लास्टर पीसे संघाने गमावले. अच्छा कैमियो खेला कप्तान ने. 14 रन बनाकर आउट हुए हैं दिगंबर माली. लगातार 2 चौके, वो चौके बहुत ही शानदार थे. ये अच्छा कैच यहाँ पर देखने को मिला. चैनू पाटिल थे गेंद के नीचे.
इस बार टाइम नहीं कर पाए थे अपने शॉट को, ऑन साइड की बड़ी बाउंड्री को क्लियर करने का प्रयास कर रहे थे, लेकिन पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक। अंतिम गेंद पारी में शेष है शालिक के खाते में ये तीसरी सफलता। स्कोर इस समय 72 रन 7 विकेटों के नुकसान पर। 70 प्लस अच्छा टोटल है। हालांकि यहाँ पर रन्स बनते भी है, चेज भी हो सकते हैं बड़े बड़े टोटल, लेकिन जब भी हमने देखा है कि 70 के ऊपर टोटल जाता है तो मुश्किल रहा है चेज करना। हो निश्चितपणे, आणि तो टोटल आता मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो. या 72 धाबा धावफलकावरती या ठिकाणी जोडल्या गेल्या. आणि पाहू शकाल शेवटचा चेंडू आता शिल्लक, आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता मात्र स्वतः संघ मालक कैलास पाटील आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पाहू शकाल चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू चला वेगानं पुन्हा मिडविकेट आहे. चेंडू पाटील आहेत, चेंडूला मात्र उचलतायत, फेक करतायत. तत्पुरती मात्र पाहू शकाल रनआउटची संधी आणि एकेर फलंदाज बाद. आणि अशा प्रमाणे पहिला डाव इथे मात्र संपन्न झाला पवनपुत्र ब्लास्टर पिसे संघाचा. त्यांनी धाबा जोडल्या 73, गडी गमावले 8 आणि विजयासाठी रोशन्स पण मुठवा संघासमोर 74 धाबांचं लक्ष उभारण्यामध्ये पाहूया त्या ठिकाणी तो संघ त्या धाबाचा पाठलाग करेल का. परंतु मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून पहा तुमच्यासाठी भरपूर काही आमचे जे को कमिटी मेंबर आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकू शकता. परंतु त्या लकी ड्रॉसाठी तुमच्याकडून एकही रुपयाचं शुल्क घेतला जाणार नाही. फक्त तुम्ही इथे यायचं आहे, आपली नावाची नोंदणी इथे करायची आहे आणि जी चिठ्ठी, त्या चिठ्ठीवर तुमचं नाव, मोबाईल क्रमांक आणि गावाचं नाव तुम्ही लिहून त्या बॉक्समध्ये चिठ्ठी टाकायची आहे. आणि तो ड्रॉ आपण उद्या ओपन करणार आहोत. त्याच्यामध्ये सायकल आहेत, एअर कूलर आहेत, सिलिंग फॅन आहेत, अनेक असे पारितोषिक आहेत, ते आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून देणार आहोत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आमने लोणार प्रीमियर लीग 2025 सीझन 2.
तर जाऊया आपण दुसऱ्या इनिंगकडे. लक्ष्य पाहिलं तर 74 धावांचा आहे. त्या धावांचा पाठला करण्यासाठी सलामी जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सूरज भामरे आणि त्याच्या सुप्तीला पाहिलं तर मिस्टर आदित्य आलाय. हमने लोनार्ड प्रीमियर लीग सीजन 2 चौथी रात का खेल और आज का दूसरा मुकाबला इस समय आपके सामने, जहां पर 74 रनों की एक अच्छी चुनौती पेश की है पवन पुत्र 7221 ब्लास्टर पीसी टीम ने रोशन स्पोर्ट्स मुठवल के सामने. आदित्य वाकड़े आदित्य के वाकड़े गेंदबाजी के लिए आदित्य सामने है. बल्लेबाजी के लिए पुल करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में लेकिन थोड़े से दूर रह गए फील्डर. विशाल डाकी थे खिलाड़ी, क्योंकि गेंदबाज के पास शायद ज्यादा मौका बन सकता था, लेकिन मिडॉन के फील्डर ने प्रयास किया था. परंतु हे सुद्धा होऊ शकलं असेल की दोघांमध्ये कॉलिंग झाले असेल. आदित्यने मात्र त्याला कॉल केला असेल की विशाल तुला हा झेल पकडायचा आहे, परंतु दोघांच्या पुढे हा झेल लँडिंग झाला आणि एकेर जरूर पहिल्या चेडूती आदित्य शिलार तिथे मात्र बचावला गेला असं आपण म्हणू शकतो. परंतु एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. ओ बॅटची काढा, जबरदस्त लेंथ कॉन्व्हॅनच्या माध्यमातून इथे मात्र सूरज भामरे शून्यावरती बांधून माघारी परततोय. अजय पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पाहिल्या तर आय थिंक पहिला विकेट राकेश पाटील शून्यावरती बाद झाला होता आणि इथे मात्र पहा सूरज भामरे शून्यावरती बांधून माघारी परततोय. जहां बस फर्क यही है कि पहले हाफ में हमने देखा था कि पहली गेंद पर विकेट गिरा था, इस पारी में दूसरी गेंद पर विकेट गिरा है. उछाल लेती हुई गेंद थी, अपर कट करना चाहते थे, एच लगा बल्ले का और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. अच्छा कैच. आदित्य वाकड़े सफलता दिलाते हुए दूसरी गेंद पर अपनी टीम को चांगली सुरुवात. इज आयकॉन म्हणून त्याची या संघामध्ये निवड केली गेली आणि जरूर त्याची छाप सोडतोय पहिल्या सामन्यामध्ये. बॅटिंगमध्ये सुद्धा पाहिले तर चांगल्या धावा त्यांनी जोडल्या होत्या. तब्बल 11 धावांचा आपल्या संघाला त्यांनी 8 धावांचं योगदान दिलं होतं. एक षटकार त्याच्यामध्ये पाहिला आणि गोलंदाजीमध्ये पाहिला तर या ठिकाणी पहिली सफलता त्याने प्राप्त केली गेली. पहिल्या पॉवर प्लेचं खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि पहिला फलंदाज बाद झाले. तर आता मात्र दुसऱ्या क्रमांकावरती स्वतः कॅप्टन आलाय राहुल पाटील. पिछले सीजन में हमने देखा था आदित्य वाकड़े के लिए दर्शक बैनर भी लेकर आए थे, वन साइड हीरो. जबरदस्त हरफन मौला खिलाड़ी है. राहुल खेलने के लिए तैयार. फुल लेंथ लॉफ्ट करने का प्रयास था लेकिन पूरी तरह से चूक गए. आणि जरूर बॅनरची तू इथे मात्र या ठिकाणी आठवण काढून दिली. तर तेच बॅनर आपण आनंद केणे यांच्यासुद्धा नावाने पाहिले. ना पैशासाठी ना गावासाठी, आम्ही खेळतोय आमच्या अस्मितेसाठी. नितेश पाटिल इनकी ओर से गेंदबाजों के लिए मौका है. हैट्रिक चटकाते हैं तो 1000 रुपये का इनाम. आने दिया गेंद को, हल्के हाथों से केवल दिशा दिखाई है. सिंगल मिलेगा यहाँ पर. अपना खाता खोलते हुए राहुल. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर. 6 ओवर्स में 74 रन बनाने हैं. 12 के ऊपर का आस्किंग रन रेट है पारी की शुरुआत से ही. चांगली सुरुवात. आतापर्यंत 4 लिकल चेंडू हाताळले आदित्य वाकडेनं. 2 धावा त्यांनी खर्च केल्या, 1 सफलता प्राप्त केली. राहुलच्या सुप्तीला पाहू शकला आदित्य शिलार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 षटकं फार महत्त्वाचे असणार आहेत टीम रोशन स्पोर्ट मोटिवेल संघासाठी आणि दोन्ही संघ जर पाहिले तर या सीझनमध्ये नवीन संघांची बांधणी केली गेलेली आहे. ओ जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी. ओहो बॅटची कडा. आणि पहा आदित्य शिलारचं सुद्धा आम्ही कौतुक करेन कारण त्यांनी पंचाच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं नाहीये आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. परंतु दुसरा धक्का लागला टीम रोशन स्पोर्ट मोटिवेल संघाला. DJ
सज्जनों का खेल है क्रिकेट, और ये सज्जनता देखने को मिली है। उनको पता चल गया था कि एज लगा है। शायद कभी कभी ऐसे होता है कि अंपायर को भी समझ में नहीं आता है, लेकिन ऐसे में बल्लेबाजों की ईमानदारी ये बहुत ही इंपॉर्टेंट चीज़ है खेल है क्रिकेट का। देखिए ऐसे नहीं कि एक बार आप आउट हो गए तो आप क्रिकेट आगे खेलने ही वाले नहीं हो। तो ऐसे में आपको यदि पता है कि आपका एज लगा है बल्ले का, तो फिर आपको निकलना ही चाहिए, और उसके लिए सलाम आहे बल्लेबाज को। निश्चितपणे या अतिशय चांगली तिथे खिलाडू वृत्ती पाहिली आपण. ओहो, पाहू शकाल ड्राय करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. ओहो, चेंडू वेगाने चाललाय. साहिल पाटील चेंडूचा पाठलाग करतो आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला थांबवलं गेलं, परंतु तत्पुरती 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या विकी मोगरे आणि राहुल पाटील आपण पाहतो. आणि तसं जर पाहिलं अजय, तर सध्या जीवनामध्ये इमानदारी लोक मिळतात तरी कुठे, परंतु भावेश शेलानं इमानदारी मात्र त्या ठिकाणी राखली. आदित्य ने ये अच्छा शॉट था, अंदर की तरफ आती हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर पंच किया था, मिसफील्ड हुआ, लेकिन बाद में बाउंड्री लाइन के करीब बहुत ही ज़बरदस्त फील्डिंग वहां पर। साहिल ने आखिरकार गेंद को वहां पर रोका। हालांकि 3 रन्स मिले और पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। खराब शुरुआत है रोशन स्पोर्ट्स मुठवल की। जरूर खराब सुरुवात आहे, परंतु जरूर ते मात्र कमबॅक करू शकतात, कारण 6-6 षटकाचे आपण सामने पाहतोय. हो, येते मात्र पहा 2 क्षेत्र आहे ते रितेश सुद्धा चेंडूवरती पोहोचला होता, परंतु त्याने मात्र चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला नाहीये. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्या. आदित्य वाकडेनं 5 धावा फक्त जोडल्या गेल्या. लक्ष्य 74 धावांचं आहे, म्हणजे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 69 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पवनपुत्र 7-2-1 ब्लास्टर पीसी आणि त्याच्या विरोधात संघ पाहिला तर रोशन स्पोर्ट मुठवल, अशी लढत आपण पाहतोय. डगर थोड़ी मुश्किल ज़रूर नज़र आ रही है, लेकिन कुछ देर यहाँ पर क्रीज पर टिक जाते हैं बल्लेबाज तो फिर चीज़ें थोड़ी सी अलग ज़रूर आपको देखने को मिलेंगी। 3 पर विक्की, 1 पर राहुल, नेवर लेकर दिगंबर माली विकेट टेकर। अरे ये तो हाथ से ही चिटक गई है, डेड बॉल। जरूर पहिल्या चेंडूवरती काहीतरी व्हेरिएशन त्याचा करण्याचा प्रयत्न असावा, परंतु कुठेतरी ती गिरीप त्याला मात्र मिळाली नाही. चेंडू त्याच्या हातातून निसरला आणि त्याचवेळी या पंचाने मात्र हा डेड बॉल घोषित केला गेला. करंट रेट रेट पाहिलं तर 5च्या धावून सध्या धावा येत आहेत, परंतु 13च्या पुढे तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्ड रेट रेट मात्र पाहू शकता. ओ, रिव्हर्सचा फटका जबरदस्त मात्र त्या ठिकाणी मिडलिंग आणि पाहू शकाल विकी मोगरेचा हा क्लास आहे. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, ज़्यादा स्टांस वगैरह चेंज नहीं किया था, ग्रिप भी मेरे ख्याल से उन्होंने चेंज नहीं की थी, लेकिन देखिए स्टांस थोड़ा सा चेंज किया था, ग्रिप चेंज नहीं की थी, लेकिन बल्ले के बीचों बीच लेकर खेला है बैकवर्ड पॉइंट के ऊपर से इनफील्ड को क्लियर करते हुए। खूबसूरत चौका, पहला चौका इस पारी का विक्की के बैट से। जबरदस्त इथे मात्र स्वागत केलं दिगंबर मालीचं. हो, इम्प्रोवाइज स्ट्रोक. असे फटके मात्र वारंवार जर पाहिले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलकरत्न दिलशानं सुरुवात केली होती, परंतु त्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न विकी मोगरेने केला. परंतु मित्र म्हणतो की हा चुकीचा फटका त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला, कारण चेंडू रिलीज होण्याच्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी विकीनं त्याला मात्र पाहिलं तर दाखवली दिशा की मला हा फटका खेळायचा आहे, आणि ती मात्र शैली त्याची ओळखली आणि त्या अनुषंगाने मात्र त्याच्या विपरीत चेंडू त्यांनी हाताळला गेला. हालांकि जिम्बाब्वे के एक बॉलर थे डगलस मरेलियर, उन्होंने ऐसे शॉट्स खेलते हुए फाइन लेग की तरफ भारत के विरुद्ध मैच जिताया था। बहुत तूफानी पारी खेली थी, वो गेंदबाज थे हालांकि, लेकिन बल्लेबाजी भी कर लेते थे, टेलेंडर्स थे, उसके बावजूद भी वो खतरनाक पारी उन्होंने फरीदाबाद वनडे में खेली थी। मेरे ख्याल से कुछ 5 ओवर्स में 50 के करीब रन चाहिए थे जिम्बाब्वे को, और तब तक ऐसा कुछ देखने को नहीं मिल रहा था। सौरव गांगुली ने भी बाद में कहा था, वो तो कप्तान थे भारतीय टीम के तब, कि ऐसी बल्लेबाजी मैंने कभी नहीं देखी। हो, निश्चितपणे हा वेगळेच अनोखे शॉट असा तर प्रति या ठिकाणी पहा जबरदस्त फटका आणि चेंडू लॉंग लेगच्या पलीकडे पाहू शकाल जात असताना 6 धावांसाठी षटकार. ये पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात
बाजी करते हुए विकी मोगरे, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, बहुत अच्छी पोजीशन में आकर उसको हुक करने में कामयाब रहे। शॉट्स बनाते भी है, थोड़ा सा डीप रहते हैं क्रीज में, और शॉर्ट पिच गेंद पर तो निश्चित रूप से अच्छे स्ट्रोक खेलने में माहिर है। दोनों भी गेंदें आप देखोगे तो जिस पर चौका लगा था और अब ये छक्का, शॉर्ट ऑफ लेंथ गेंदें थी, उसका भरपूर फायदा उठाया है विक्की ने। दिगंबर से उम्मीद यही है कि वो कुछ विकेट चटकाएंगे, लेकिन महंगे साबित होते हुए अभी तक 12 रन खर्च किए हैं पहली 4 गेंदों पर। टीम का स्कोर इस समय 17 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 57 रनों की जरूरत यहाँ से मैच को जीतने के लिए रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम को। परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र या षटकामध्ये चांगल्या धावा येताना पाहायला मिळतात. पुन्हा रिवर्सचा फटका बाहेर काढला आणि त्याच दिशेने मात्र पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंटला चिनू जाऊन धडकलाय. विकी मोगरे ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग करतोय. Is playing it with ease and authority. Look at that. Nicely done. Second boundary. दिगंबर मालीसाठी पारितोषिक आलं होतं, परंतु ते अनाऊन्स करण्याच्या अगोदरच मात्र ही स्थिती त्याची पाहिली. कारण आतापर्यंत पाहिले तर 5 लिगल चेंडूमध्ये त्याने 16 खर्च केला. अजून एक चेंडू शिल्लक बाकी आहे, परंतु विकी समोर चाचपडतोय. पहा त्याच्या विरोधात 2 चौकार आले, 1 षटकार आला, 2 सिंगल पाहिला आणि 21 वरती आता मात्र पाहू शकाल आकडा पोहोचला गेला रोशन स्पोर्ट मुठवा संघाचा 2 गडी बाद. परंतु विकीचा खेळ पाहिला तर 5 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाल्या. चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा रिवर्सचा फटका, पुन्हा गॅप शोधलाय आणि चेंडू आता मात्र थेट चाललाय पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कमाल की बल्लेबाजी, और कितने खूबसूरती के साथ, कितने आसानी के साथ, कितने निपुणता के साथ खेल रहे हैं. देखिए ऐसे लगता है कि बायत के बल्लेबाजी हो, ज़्यादा ताकत भी नहीं झोंक रहे, केवल दिशा दिखाने का काम कर रहे हैं. इस बार गैप ढूंढा था, इससे पहले तो इनफील्ड के ऊपर से निकाल रहे थे. ये तो और भी बेहतर खेला है उन्होंने. फुल टॉस थी, बल्ले के बीचों बीच लेकर खेला है बैकवर्ड पॉइंट के सामने से थ्रू पॉइंट. शानदार चौका, बहुत ही महंगा ओवर रहा दिगंबर का. 20 रन खर्च किए उन्होंने. पावर प्ले की समाप्ति, स्कोर 25 रन 2 विकेटों के नुकसान पर रोशन स्पोर्ट्स मुठवल. कॅप्टनच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. खास करून विकी मुगरेचा आपण खेळ पाहिला तर राहुलने त्याला मात्र चांगली साथ दिली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त वापसी रोशन स्पोर्ट मुठवल संघाची आपण पाहत आहोत. लक्ष्य 74 धावांचा आहे आणि पाहू शकता आता 3ऱ्या षटकासाठी पुन्हा स्वतः आदित्य वाकडे आलाय. ज्याने सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु त्याच्या मेहनतीवरती कुठेतरी दिगून पाणी पेटलं असं मात्र म्हणावं लागेल. मरता क्या न करता. पहला ओवर अच्छा घटा, लेकिन दूसरे ओवर में बहुत रन्स गए हैं, इसीलिए अब आदित्य को कंटिन्यू रखना पड़ रहा है. कप्तान काफी महंगे साबित हुए हैं. रोशन स्पोर्ट्स के कैप्टन इस समय क्रीज पर मौजूद है. 2 पर बैटिंग करते हुए राहुल. आदित्य वाकड़े वीआईपी एंड से. ओहो, अपील है यहाँ पर. अब इसकी कितनी आवश्यकता है. लेग 22 का इशारा अंपायर द्वारा, लेकिन स्टंप्स को मिस कर रही थी गेंद. लेकिन योगी देखिए कभी कभी ऐसे होता है, एक बल्लेबाज यदि रिवर्स स्ट्रोक खेलता है या फिर काफ़ी आक्रामक बैटिंग करता है तो दूसरा बल्लेबाज भी उसको मैच करने की कोशिश करता है. परंतु असं कधी कधीच आपल्याला पाहायला मिळतं. पहा, जी आदित्य वाकडेने गोलंदाजी केली ती गोलंदाजी दिगंबर मालीने करण्याचा प्रयत्न केला, परंतु असं घडलं नाही आहे. परंतु विकीने जी फलंदाजी केली तशी फलंदाजी राहुल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे शक्य नाही आहे. जर तुमच्याकडे जी तुमची स्ट्रेंथ आहे, जी तुमची ताकद आहे, जर त्या तुम्ही ताकदीवरती जास्त जर खेळण्याचा प्रयत्न केला जाए तर जरूर तुम्ही सफल होऊ शकता. और टीम को क्या ज़रूरत है उसके हिसाब से बैटिंग करना बहुत ज़रूरी है. कदमों का इस्तेमाल किया था, बल्ले का एज लगा है शॉर्ट थर्डमैन की दिशा में, इससे पहले कि फील्ड किया जाए 1 रन लेने का अवसर. जानबूझकर गेंद की लंबाई को थोड़ा सा कम कर दिया था, ये देखते हुए कि बल्लेबाज थोड़ा आगे निकल रहे हैं. अच्छे रिदम में नजर आ रहे हैं आदित्य वाकड़े. चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत फक्त त्यांनी 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 1.2 षटक त्यांनी आतापर्यंत येथे हाताळलेले आहेत. 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. जबरदस्त खेळ कामगिरी त्याची आपण पाहत आहोत. परंतु पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ झाला, परंतु नॉन पॉवर प्लेमध्ये कशा रीतीने खेळ इथे पाहायला मिळेल रोशन स्पोर्ट मुठवा संघाच्या वतीनं. ओ फटका चांगला, ओव्हर पिच चेंडू आणि हा कॅप्टनचा तडाखा आहे. येतोय षटकार. ये उनकी ताकत है, ये उनकी स्ट्रेंथ है. यदि ऐसे पाले में गेंद मिलेगी तो फिर वो बख्शने वाले नहीं है. मजबूत शॉट खेला है, आगे रखने का प्रयास, बिल्कुल स्लॉट में कर बैठे, उठाकर खेला, स्लॉग हिट, बल्ले के बीचों बीच लिया था राहुल का.
शानदार छक्का। स्कोर उछलता हुआ। रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम का इस सिक्सर के चलते 33 रन, टारगेट 74 का है और 41 रनों की आवश्यकता है। यहां से स्थिति अपनी टीम की मजबूत बनाते हुए इस समय बल्लेबाज विकी मोगरे और राहुल। जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक पाहिला आपण मिड विकेटला पाहू शकाल स्वर्गीय अनिल भांबरे, तुम्ही पाहू शकाल प्रत्येक स्टँड आहे। 21 चेंडू आता शिल्लक आणि 21 चेंडूमध्ये 41 धाबांची आवश्यकता आहे। बरोबरीचा आता मात्र खेळ दोन्ही टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय। हो इथे शॉर्ट पिच चेंडू होता, संधी होती परंतु थोडंसं फटका लवकर पीक केला आणि त्याचमुळे पाहू शकाल त्या ठिकाणी फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज आदित्य वाकडेला 33 ला 2। देखिए बात चल रही है कमेंट्री बॉक्स में स्ट्रेंथ की। यदि बल्लेबाज की स्ट्रेंथ हम देखें तो स्विच हिट अच्छा खेलते हैं विकी, वो दिखाया उन्होंने। राहुल के पाले में मिलेंगी तो फिर वो बड़े हिट्स लगाएंगे ही, लेकिन गेंदबाज की यदि हम बात करें तो बैक ऑफ लेंथ जो है वो स्ट्रेंथ है, वो उनकी नेचुरल लेंथ है आदित्य की। इस बार आगे निकले थे, फुल टॉस पर लेकर खेलना चाहते थे लेकिन बीट हुए, हवा में बीट हुए है। अजय पूर्वीच आपण जर खेळले पाहिले तर अनेक आपण जर खेळाडू पाहिले तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करायचे, परंतु आता मात्र आपण जर पाहिले तर वेगवेगळे फटके आता मात्र निर्माण करतायत, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतायत। परंतु या ठिकाणी पहा राहुल पाटीलला मात्र घर सोडलं होतं आणि घर सोडवणं गरजेचं आहे जर तुम्हाला चांगली उपलब्धी प्राप्त करायची असेल तर। परंतु आदित्य वाकडे एक चतुर गोलंदाज आहेत, त्यांनी मात्र राहुलचे हावभाव ओळखले आणि त्यानंतर टप्पा अगदी पुढे ठेवला, फुलर लेंथ पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती बीट करण्यामध्ये त्याला यश मिळालं। आता जागेवरून केल्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु जबरदस्त वापसी आदित्य वाकडेकडून पाहायला मिळाली। अप्रतिम खेळ आता मात्र इथे पाहायला मिळतो। या 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला। 11 धाव कुत्रे आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या, 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी रोशन स्पोर्ट मुटवल संघाला 41 धावांची आवश्यकता। एक बड़ा शॉट लगाया लेकिन उसके बाद लगातार 3 डॉट गेंदे, तो कहीं ना कहीं सिक्सर का मजा किरकिरा होता हुआ। 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी काफ़ी अच्छी स्थिति में बना हुआ है। ज़रूर बल्लेबाजों के लिए डगर यहाँ से भी उतनी आसान तो नहीं लग रही है, लेकिन विकी जिस तरह से खेल रहे हैं उनके ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा। वो कहीं ना कहीं की प्लेयर साबित हो सकते हैं इस रनचेज में। अब यहाँ से अच्छी बैटिंग की उन्होंने। 33 पर 2, 3 ओवर की समाप्ति। रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम 74 रनों का पीछा करती हुई। दोनों टीमों का ये पहला मुकाबला है ALPL सीजन 2 में। आज का पहला मैच जानू स्पोर्ट्स इतारे टीम ने जीता, यवई टीम को मात दी। डिफेंडिंग चैंपियंस को परास्त किया वीरेन स्पोर्ट्स यवई। हो निश्चितपणे चांगला सामना तो सुद्धा मात्र पाहायला मिळाला, परंतु अखेर जानू स्पोर्ट इताडे संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त केली आणि यानंतर सुद्धा पाहिलं तर विनर वर्सेस विनर सामना असेल तर जानू स्पोर्ट इताडे संघ आपण मैदान सोडून कुठे जायचं नाही। हे सर्व मान्यवरांचे तुम्ही या बॅनर्स पाहू शकाल, सर्वांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, जरूर आमची 7 स्टार पूर्णपणे एन्जॉयमेंट करतात, कारण एक सफल स्पर्धा मात्र त्यांच्या हातून घडली गेली। दुसरा पर्व आहे, परंतु सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा आमने लोणार प्रीमियर लीग। कल रात तो अद्भुत माहौल था, आज भी दर्शकों की संख्या देखिएगा, स्टैंड्स भरे हुए हैं। अलग ही माहौल बनता है जब ALPL चलता है। पिछले सीजन में भी काफ़ी कामयाब टूर्नामेंट रहा था। बापगांव देवरुंग के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर आयोजन किया गया था, लेकिन अब वेन्यू अलग है, लेकिन मजना जो मज़ा है वो तो वैसा की वैसा ही है। हो निश्चितपणे क्रीडांगण जरूर चेंजेस पाहायला मिळतोय, परंतु प्रेक्षकांचा प्रतिसाद, खेळाडूंचा प्रतिसाद त्याचप्रमाणे आपण पाहतोय आणि त्याचमुळे मात्र ही सफल स्पर्धा आपण दुसऱ्या पर्वामध्ये पाहत आहोत। स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण PC इथून मात्र थेट प्रक्षेपण SK एंटरटेनमेंटच्या वतीने आपण पाहत आहोत। देशभरामध्ये हा थेट प्रक्षेपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। चला वेळेला महत्त्व द्या, टायमर ऑन आहे, लक्ष असू द्या। भवनपुत्र ब्लास्टर PC तर पहिला तुम्ही चेंडू डिलिव्हर केला होता 7:44 नेवर लेकर जयेश उठाकर खेलने का प्रयास था, एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए हैं। डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी आते हुए 1 रन यहाँ पर जरूर मिलेगा विकी को। आदित्य का स्पेल समाप्त हो चुका है, इसलिए अब गेंदबाजी में यहाँ पर
बदलाव भी किया गया है। दिगंबर का पहला ओवर जो था वो काफ़ी महंगा रहा था, 20 रन खर्च किए थे कप्तान ने। जयेश एक और प्रतिभाशाली गेंदबाज। अब 17 गेंदों में 40 रनों की आवश्यकता है। एक बड़ा ओवर चाहिए कहीं ना कहीं रोशन स्पोर्ट्स को। अच्छी गेंदबाजी चढ़ में रखा है। आणि अजय हे सुद्धा विसरून चालणार नाही की मनोज घाटाल अजूनही मात्र डगआउटमध्ये आहे, कारण चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे। धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 16 चेंडूमध्ये 39ची गरज आहे आणि अशा वेळेला मनोज घाटालचं येणं गरजेचं आहे। परंतु या दोन्ही खेळाडूंवरती अजूनही पाहिलं तर त्यांचा विश्वास आहे की इथून सुद्धा मात्र चांगली फलंदाजी यांच्या दोघांच्या वतीने पाहायला मिळू शकेल। परंतु गोलंदाजी लाजवाब, अप्रतिम कामगिरी जयेश शिलाच्याकडून पाहतोय। आतापर्यंत 3 चेंडू हात आले, 2च धावा खर्च केल्या आणि या जरूर एक चांगल्या षटकाची आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे रोशन स्पोर्ट मोठवाल संघाला की किमान 15 ते 20 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळू शकतील का। बहुत जल्दी भाप लिया था बल्लेबाज को जयेश ने। इस बार शॉट ऑफ लेंथ है, अब की बार हुक कर दिया है और ये गई मैदान के बाहर। मैक्सिमम 6 रन। फटके येत आहेत। विकी मोगरे सांगतो की हे जरूर मनोज घाटाल डगआउटमध्ये आहे, परंतु आम्ही ऑन फील्डवरती आहे, आमच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू। पहा, आय थिंक विकीच्या बॅटमधून दुसरा षटकार आलाय आणि हे दोन्ही षटकार तरी त्याच दिशेने लगावले। लॉन्ग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून जबरदस्त फटका। 10 गेंदों में 30 पर बैटिंग कर रहे विकी, और इससे और बेहतर क्या कर सकते हैं। टारगेट ऐसे नहीं कि 100 के ऊपर का हो, 74 का टारगेट है और 10 गेंदों में 30 रन, 300 का स्ट्राइक रेट। बहुत ही उम्दा बल्लेबाजी हुई है। हालांकि राहुल ने ज़रूर थोड़ा सा स्ट्रगल किया है, जिस वजह से अभी भी इक्वेशन थोड़ा सा मुश्किल है, लेकिन गेटेबल तो है, ऐसे नहीं कि वो बन नहीं सकता है। 14 गेंदे 33 रन। मुझे लगता है कि मैच बिल्कुल 50-50 है, क्योंकि इसके बाद के बल्लेबाजों की आपने बात की, मनोज घाटाल है, पंकज को आप नहीं बोल सकते, वो बाहुबली बैट्समैन है। शालिक भी अच्छी बैटिंग कर लेते। निश्चितपणे, परंतु राहुलचा आपण जर डॉट पर्सेंटेज जर पाहिलं तर आत्तापर्यंत त्यांनी 5 डॉट तो केलेला आहे, 1 षटकार 3 सिंगल अशी त्याची सध्या तरी आपण केली पाहिली आणि त्याचमुळे मात्र थोडासा विकीवरती त्याचा प्रेशर वाढला गेला होता। परंतु विकी एक अलग मूडमध्ये आहे। पहा, काल सुद्धा रोशन मोगरेने चांगला क्लास दाखवला आणि आज विकी मोगरे मॅन फ्रॉम सांगे। 14 चेंडू शिल्लक, 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे। चांगला चेंडू पाहायला बोलतोय। हा सामना अजय जर पाहिला तर एका बाजूने चांगले फटके येतात, दुसऱ्या बाजूने चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत। जबरदस्त डोलायमान स्थितीमध्ये हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। रोमांचकारी मैच। फुलर लेंथ की गेंदों पर थोड़ा सा स्ट्रगल जरूर किया है इस ओवर में। स्क्वेयर ऑन स्टांस है उनका। इस बार लो फुल टॉस खेल दिया है गेंद को, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, दूसरे के लिए पलट रहे हैं। यहां पर जोखिम उठाया था लेकिन खराब थ्रो। 2 रन तो पूरे हो चुके हैं, तीसरे के लिए भी जाना चाहते थे राहुल वहां पर। शायद अब ये ऐसा समय आ गया है कि विकेट भी फेंका जा सकता है, शायद वही कुछ रणनीति थी, लेकिन 2 ही रन मिलेंगे। बैट्समैन सुरक्षित है। इस तरह से ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर के पश्चात स्कोर 43 रन 2 विकेटों के नुकसान पर। रोशन स्पोर्ट्स मुटुवल को अब बचे हुए 2 ओवर्स में 31 रन चाहिए मैच को जीतने के लिए। जरूर जरूर तिथे मात्र पाहू शकाल राहुल पाटील जरूर विकेटचं बलिदान देण्यासाठी तयार होता, परंतु पवनपुत्र ब्लास्टर फिशेस संघ त्याला मात्र बाद करण्यासाठी मात्र इंटरेस्टिंग नाही आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती की जर इथे विकेट्स आपण प्राप्त केली तर जरूर मनोज घाटाल मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो। हा प्लॅनिंगचा भाग आहे। 12 चेंडू शिल्लक, 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता। मला एक सामना आठवतोय, एसके क्रीडांगणावरती विकीस्पर कुकच्या विपक्ष श्रीरामपूर जांभूळपाडा सामना सुरू होता आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आय थिंक शुभम शिलारचं येणं बाकी होतं आणि प्रेम पाटील पूर्णपणे स्ट्रगल करत होता, परंतु सुरेश पारदीनं प्रेम पाटीलला मात्र बाद केलं नाही आहे, परंतु त्याच्यानंतर प्रेम पाटीलनं षटकारांची बरसात केली होती। हा क्रिकेटचा खेळ आहे। ऐसा कई बार हो चुका है, और वैसे भी टॉप ऑर्डर के बल्लेबाज है राहुल। राहुल को कहीं ना कहीं अपने आप पर विश्वास रखना होगा ऐसे सिचुएशन में। हो जरूर, काल सुद्धा संजय स्पोर्ट सावंतकडे होती एक चूक घडली होती अजय, कारण अक्षय मात्र एक चांगला टचमध्ये होता, त्याला मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत डगआउटमध्ये बसून ठेवलं, तो सुद्धा एक चांगला फटका संजय स्पोर्ट सावंतला बसला गेला। म्हणजे पहा, प्लॅनिंग चांगल्या प्रमाणे करणं गरजेचं आहे, तुमची रणनीती तुम्हाला आखणं गरजेचं आहे, परंतु इथे मात्र पाहू शकाल आता मात्र मॅजिकल विजय तरी आलाय गोलंदाजी करण्यासाठी। फिरकीचा मास्टर आहे, परंतु इथे मात्र त्याच्या अगेन्स्ट मास्टर माइंड राहुल पाटील कॅप्टन नॉक इनिंग खेलेल का। 12 चेंडू शिल्लक, 31 गरज। विजय तरे लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बल्ले के अंदर लगी है,
यहां पर 1 रन तो मिलेगा, शायद 2 की भी कॉल हो सकती है, लेकिन फील्डर काफी सतर्क, और ये तो होने ही वाला था। आउटफील्ड में गेंद गई है तो दूसरे रन का प्रयास होने ही वाला था। यदि रन पूरा होता है तो वो भी अच्छा है, बैट्समैन आउट हो जाते हैं तो उसमें भी कोई ज़्यादा मलाल रहने वाला नहीं था। आखिरकार विकेट फेंक दिया गया है, राहुल आउट होकर पेविलियन में लौटते हुए। निश्चितपणे या जसा राहुल पाटील बाद झाला, बाद होण्यापूर्वी पहिले राहुलचा केला आपण, तर 10 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 10 धावांचं त्याने संघाला योगदान दिलं. परंतु ही विकेट्स पहा, रनआउटच्या सुरुवात मात्र प्राप्त केली, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी आणि विकेट किपर जयेश शेलान कुठल्या प्रमाणे चूक केली नाही, कारण राहुल पाटील कुठल्या फ्रेममध्ये नव्हता. आणि त्याच अनुषंगाने मनोज घाटाल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये पहिला विजय संपादन करण्यासाठी अमले लिओनार्ड प्रीमियर लीगमध्ये रोशन स्पोर्ट मुठवल संघाला 30 धावांची गरज. थ्रिलिंग कॉन्टेस्ट की तरफ हम बढ़ रहे हैं। मनोज घाटाल बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है, गेंदबाजी अच्छी की उन्होंने इस मैच में, खासतौर पर डेथ ओवर्स में धारदार गेंदबाजी रही थी उनकी। अब 11 गेंदें और 30 रन, यह है समीकरण। कुछ बड़े हिट्स लगाने होंगे यहाँ पर मनोज घाटाल और विक्की को। विक्की ने तो बहुत बढ़िया बैटिंग की है। विजय लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हेलीकॉप्टर डाउन द ग्राउंड, फील्डर वहां पर, जबरदस्त एफर्ट। निश्चित रूप से कुछ रन्स बचाने की कोशिश हो रही है, लेकिन दूसरे फील्डर द्वारा थोड़ा सा फंबल, 2 रन कंप्लीट। बढ़िया क्रिकेट। जरूर जरूर, झेल फार कठीण होता, परंतु प्रयत्न साहिल पाटीलचे लाजवाब, 100% कमिटमेंट, जिद्दीचा क्रिकेट सध्या पाहतो, ठाल्यांचा गजर होतोय, कारण प्रत्येक धाव आता महत्वाची आहे, लाख मोलाची आहे. रिप्ले मध्ये पहा, सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहिला आपल्याला, लॉंग ऑफला फील्डर होता आणि पाहू शकाल कठीण झेल होता, कठीण होता, परंतु प्रयत्न चांगले पाहिले. 10 चेंडू शिल्लक आणि 10 मध्ये आता विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. एफर्ट बताता है कि मनोज घाटाल की विकेट कितनी इंपॉर्टेंट है। गेंद पूरी तरह से क्यारी नहीं हुई थी, थोड़ी आगे गिरी थी, बाउंड्री जरूर बचाई उन्होंने, कोशिश तो कैच के लिए ही कर रहे थे। 10 गेंदे 28 रन। फिर से हवा में खेला, अब की बार कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब। साहिल, विकेट मिलता हुआ यहां पर पीसी टीम को। साहिल का किनारा, आणि किनाऱ्यावरती तो झेल त्याने पकडला साहिलनं, जबरदस्त झेल. आय थिंक प्रयत्न चांगला होता, पुन्हा लॉंग ऑफची सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न मनोज घाटालचा राहिला आणि मॅजिकल डिलिव्हरी बाय विजय तरे. थोडंसं एलिव्हेशन कमी जुळला, थोडासा ताकदीचा कमी वापर केला. ओ काय संतुलन पाहिलं आपण. आणि पहा अजय, ज्यावेळी आपण एखादा फलंदाज होते किंवा एखादा खेळाडू होते जास्त अपेक्षा ठेवतोय आणि त्याला जर आपण प्रेशर सिक्वेन्समध्ये जर पाठवलं तर अशा घटना आपण वारंवार पाहतोय. जी बिल्कुल, अब यही कुछ हो सकता है, या तो बड़े हिट्स आएंगे या फिर विकेट गिरेंगे। कोशिश अच्छी की थी वहां पर मनोज घाटाल ने, लेकिन गेंदबाजी बहुत उम्दा हो रही है। हेलीकॉप्टर स्ट्रोक उड़ाया था, एलिवेशन जितना चाहते थे उतना मिला नहीं और लपक लिए गए हैं बाउंड्री लाइन के करीब। 9 गेंदे 28 रन। नए बैट्समैन, बाहुबली बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं, पंकज वाकड़े। 6 नवीन फलंदाज पंकज आलाय, जरूर माट्याची शैली त्याची कॉपी आपण पाहत असतो. ओ ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज सॉफ्ट डिस्मिसल. आणि आता मात्र पाहू शकाल सेलिब्रेशन बनताय मेरे दोस्त. मॅचला आता मात्र पूर्णपणे पकड निर्माण केलेला आहे, मॅच वरती कब्जा निर्माण केला आहे टीम पवन पुत्र ब्लास्टर. आणि आज ब्लास्टर प्रमाणे लढले, खेळले, परंतु या ठिकाणी जी प्लॅनिंग पाहिली रोशन स्पोर्ट मुठवल संघाची, अजय ती प्लॅनिंग त्यांच्या अंगलकी आली. जी हाँ, और अब इस मैच में पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम फेवरेट नजर आ रही है, काफी आगे इस मुकाबले में। अच्छी गेंदबाजी, गेंद को टर्न कराया, जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे पंकज वाकड़े, गेंद टर्न हुई थी, देखिए गुड लेन पर पिच कराया और बाहर की तरफ घूमी, थोड़ा अतिरिक्त उछाल भी था, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे। बैट्समैन के पास कोई ज्यादा अवसर नहीं रहते इस तरह की गेंदों पर बड़े शॉट्स खेलने के। अच्छा कैच भी लपका है वहां पर विजय तरे ने। 8 गेंदों में अब 28 रनों की दरकार चेन आए हैं। ओ अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, अगेंस्ट द टर्न, बीट हुए। एक और बेहतरीन गेंद विजय तरे द्वारा, वाकई में जादूगर है विजय। निश्चितपणे ते फक्त चांगले या डीजे ऑपरेटर नाही तर चांगले गोलंदाज सुद्धा आहेत, त्यांनी आज दाखवलं. यानी कि नचाते ही रहते,
आणि फलंदाजाला मात्र पूर्णपणे नाचवलं. 3 रात्री त्यांनी प्रेक्षकांना नाचवलं, परंतु आजची रात्र ते फलंदाजांना नाचवतात. इथे मात्र तिसरी विकेट चला मिळेल का? हो यस मिळाली. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेंडू खाली पोहोचला आणि विजय तरेच्या अकाउंट मध्ये ही तिसरी विकेट. जबरदस्त गोलंदाजी विजय तरेच्या वतीने पाहायला मिळाली. आणि आता मात्र पाहू शकाल समीकरण 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. 46ला 6 धक्के इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये आता 28 धाबांची गरज. म्हणूनच सांगतो की जास्त सावधगिरी बाळगू नका, ती सावधगिरी आपल्या अंगलिकी येत असते. हालांकि शॉट सिलेक्शन खासतौर पर राहुल की जो पारी रही उसमें उनके जो शॉट सिलेक्शन रहा था वो काफ़ी खराब. 28 रन चाहिए, 6 गेंदें शेष है. 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर 46 रन 6 विकेटों के नुकसान पर. देखिए टॉपेज हुआ था और कैलाश पाटिल थे गेंद के नीचे. बहुत अच्छा कैच. चला एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आपण पंच, कारण 5 षटकांसाठी 30 मिनिटांचा तुम्ही अवधी इथे खर्च केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एक फिल्डर अतिरिक्त आतमध्ये घ्यावं लागेल. यानंतर जो सामना असेल विनर वर्सेस विनर जानूसपुर इताडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल चालू सामन्यातील विजेता संघ. उम्मीद की आखिरी किरण इस समय रोशन स्पोर्ट्स मुठवल के लिए विकी मोगरे, एकमात्र बल्लेबाज जिन्होंने बढ़िया बैटिंग की है, लेकिन उनको अच्छा साथ किसी का भी मिला नहीं है. अकेले लड़ते हुए अपनी टीम के लिए. बहुत ही मुश्किल समीकरण. 6 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है. नए बैट्समैन शालिक नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे. पहा तुमचा एक फिल्डर अतिरिक्त जरूर आतमध्ये आहे, परंतु असं नाही की तुम्ही जास्त वेळ इथे खर्च करणार. आयोजक त्याच्यावरती सुद्धा मात्र एक कडक कारवाई करू शकतात. म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण खेळायला सुरुवात करा. 6 चेंडू शिल्लक आहे. जय शेलार पुन्हा आता मात्र पाहू शकाल दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय आणि नवीन फलंदाज शालिक भुईर आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटा चेंडूचा सरळपणे लॉफ केलाय, परंतु वाडिश लॉंगॉनला फिल्डर तैनात. जबरदस्त कॅचिंग. आदित्य वाकडे जिकडे तिकडे आदित्य वाकडे पकडतोय झेल आणि फलंदाज झाला फेल मिस्टर विकी मोगरे. फुल टॉस पर आउट हुए हैं. काफी निराश रहे वहां पर विकी मोगरे. जानते हैं कि कहीं ना कहीं ये तो लगभग उनके पहुंच से बाहर ही हो गया था इक्वेशन, और ये स्ट्रोक भी ऐसे लगा कि पूरे दिल से खेला ही नहीं उन्होंने. अच्छी पारी खेली जरूर. 13 गेंदों में 32 रन्स बनाकर आउट हुए हैं. अन्य बल्लेबाज पूरी तरह से फ्लॉप रहे हैं. ऋतिक अब बल्लेबाजी के लिए आते हुए 5 गेंदे 28 रन्स. हालांकि अभी भी हम देखें तो मैथमेटिकली पॉसिबल है, क्रिकेट की खेल में ये पॉसिबल है. 5 गेंदों पर 5 बड़े हिट्स आते हैं तो मैच जीता जा सकता है, लेकिन ये कहने में आसान होता है, करने में उतना ही मुश्किल. जयेश एक बार फिर से एक और फुल टॉस. इस बार ड्राइव किया, मिस हिट है. एक और कैच, एक और विकेट. म्हणजे असं वाटतं की फलंदाज फक्त आता हजेरी लावण्याचं कार्य करतायत. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी रोशन स्पोर्ट मुठवत काय सामन्यात पूर्णपणे वापसी करतोय, ज्याप्रमाणे विकी मोगरेने बॅटिंग केली, परंतु त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाने विकीला मात्र सपोर्ट केला नाहीये, त्याची साथ दिली नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे त्याची फलंदाजी धाराशाही पाहायला मिळाली. आता मात्र पाहू शकाल फक्त 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये 28ची गरज. म्हणजे 4 मध्ये 4 षटकार जरी आले तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत आता पोहोचू शकणार नाही रोशन स्पोर्ट मुठवल. नवीन फलंदाज राकेश पाटील येतोय. पवन पुत्र 7-2-1 ब्लास्टर्स पीसी टीम की जीत लगभग सुनिश्चित होती हुई. आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी सांगितलं इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. क्या बात है. चला एक पारितोषिक आलेलं आहे. जय शेलारने जर विकेटसाठी पूर्ण केली तर आशिष शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाणार आहे. फुलटॉस आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळपणे लॉफ केलाय. चेंडू चाललाय अगदी साईड स्क्रीनच्या समोर अडवला जाईल तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आय थिंक राहुल पाटीलच्या जागेवरती जर तुम्ही ऋतिक बजाकेला जर पाठवलं, कारण त्याच्याकडे एक क्षमता होती, त्याने डाव सुरू ठेवला असता, परंतु तिथे एक चूक घडली गेली आणि ती चूक मात्र संघाला मागात पडली. पहा हा चेंडू सुद्धा मात्र पाहिजे ओव्हर पिच होता, परंतु पुन्हा चेंडू चालला स्क्रीनच्या समोर आणि आता मात्र पाहू शकाल स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील किंडागणावर जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र जरूर पिसे गावामध्ये पोहोचला असावा, ज्याप्रमाणे केला आज पवनपुत्र ब्लास्टर पिसे संघाच्या वतीने आपण पाहिला. शॉट तो अच्छा है, मिड ऑफ के ऊपर से निकाल दिया है. इस बार 4 रन जरूर मिलेंगे.
जरूर विजय पराभवाचं अंतर इथे मात्र आता कमी करण्याचा प्रयत्न करतो राकेश पाटील, कारण या फटक्यांची आवश्यकता थोडी पहिले होती, परंतु उशिराने फटके पाहायला मिळाले आणि त्याचमुळे आता मात्र एक पाऊल दूर विजयापासून. पहा पवनपुत्र ब्लास्टर पी.सी. संघाची या लीगमध्ये एंट्री लेट झाली, परंतु ग्रेट आपण म्हणू शकतो कारण पहिल्याच त्याचा पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादित केलेला आहे. अभिनंदन कैलाजी पाटील, अभिनंदन शिनदाजी पाटील आणि अभिनंदन पवनपुत्र ब्लास्टर पी.सी. अँड हार्ड लक छत्रपती भामरे अँड हार्ड लक रोशन स्पोर्ट मुठवल. 21 धावेने हा सामना जिंकलेला आहे. खूप मोठा विजय आणि पाहू शकाल ही मॅच समरी. पहिल्या इनिंगमध्ये 73 धावा जोडल्या. प्रथम बॅटिंग करत असताना 8 गड्याच्या मोबदल्यात आणि पहा सर्वांचा सांघिक खेळ पाहिला.